Hello everyone, myself Sachin Kale. Welcome to all of you on our educational YouTube channel. Dear students, in today's video lecture, we are going to learn that or we are going to discuss about icebreaker part of 12th standard poem number 2.6 named as Money, which is written by William Davies. Dear students, before starting icebreaker part, we have to discuss about short information of poet William Davies and theme of given poem in short. Poet William Davies was born in year 1871 and died in year 1940. He was a well-known poet as well as writer in 19th century era. He spent a significant part of life as a tramp in the United Kingdom and United States. He became a peddler and street singer in England. After several years of a wandering life, he published his first volume. This is a short information about poet William Davies. Now see the theme of given poem in short. The theme of given poem is the effect of money on the behavior of people. Poet says that the false friends are plenty when a man has money. The poet compares himself to a child with trumpet. He is not allowed to blow it, for there has been a death. In this poem, poet William Davies speaks of both times, when he had money and when he did not money. Poet shows that the difference in the life of rich man and poor man through this given poem. This is the theme of given poem. Now open your textbook and see the page number 121. The title of poem is Money. Means in Marathi, money means paise. Let's see icebreaker part. See question number first. Discuss in the class about importance of money. म्हणजेच काय, तुमच्या क्लासमध्ये किंवा क्लासमेट सोबत चर्चा करून पैशाचे महत्त्व तुम्ही लिहायचे आहे. पहा, one is already given. A पहा, money is used as capital in business. म्हणजेच काय, व्यवसाय किंवा उद्योगधंद्यामध्ये पैशाचा भांडवल म्हणून उपयोग होतो किंवा केला जातो. नाव सी सेकंड, आपल्याला पैशाचे महत्त्व लिहायचे आहे. मग सेकंड बी पहा, वी कॅन बाय एनिथिंग or we can take higher education with the help of money. म्हणजेच काय, पैशाच्या सहाय्याने किंवा पैसे देऊन आपण हव्या असणाऱ्या गोष्टी खरेदी करू शकतो किंवा तसेच उच्च शिक्षण घेण्यासाठी देखील पैसे गरजेचे असतात. नाव सी पॉइंट, मनी इज इम्पॉर्टंट फॉर हेल्थ केअर, ट्रीटमेंट अँड मेडिसिन्स. म्हणजेच काय, आरोग्यासंबंधीच्या ट्रीटमेंटसाठी आणि औषध वगैरे घेण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. नेक्स्ट पॉईंट पहा डी, मनी इज युजफुल फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. म्हणजेच काय, साहित्याची किंवा अवजड वस्तूंची वाहनामार्फत वाहतूक करण्यासाठी खर्च येतो आणि त्यासाठी पैशाची आवश्यकता असते. हे आहेत पैशाचे महत्त्व. Now see second question. Complete the web. म्हणजेच काय, खाली दिलेला जलतक्ता आहे
तो पूर्ण करायचा आहे. मग पहा कशा संबंध आहे. मनी स्पेंट ज्युडिशियसली म्हणजेच काय, पैसे हे विचारपूर्वक खर्च करायला हवेत असा हा सब्जेक्ट दिलेला आहे. आणि ह्या सब्जेक्टच्या रिलेटेड आपल्याला दिलेला वेव्ह डायग्राम पूर्ण करायचा आहे. मग पहा, सी द फर्स्ट पॉइंट इज ऑलरेडी गिवन. डोनेशन फॉर द पोअर अँड नीडी म्हणजेच काय, गरीब व गरजवंत लोकांना पैसे दान केले पाहिजेत. मग आता सेकंड पॉईंट आपण लिहिणार आहोत. पहा काय असणार आहे. सी सेकंड पॉईंट, थिंक अबाउट द लॉंग टर्म बेनिफिट्स अँड ड्रॉबॅक्स ऑफ मनी इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, पैशाची दीर्घकालीन गुंतवणूक करताना त्याचे फायदे व तोटे याचा विचार केला पाहिजे किंवा करणे गरजेचे असते. आता पहा नेक्स्ट पॉईंट, थर्ड पॉईंट, पेइंग फीज फॉर ब्राईट स्टुडंट्स हू आर इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या किंवा गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी पैशाची मदत केली पाहिजे. आणि लास्ट पॉईंट काय आहे पहा, पेइंग फीज अँड बिल ऑफ हॉस्पिटल व्हेन पुअर पीपल्स आर इनकॅपेबल टू पेइंग म्हणजेच काय, गरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी पैशाची मदत केली पाहिजे. अशा प्रकारे आपण पैशाचा विचारपूर्वक वापर केला पाहिजे किंवा पैसे विचारपूर्वक खर्च केले पाहिजेत. हे झाले वेव्ह डायग्राम. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन, मेक ए लिस्ट ऑफ द गुड क्वालिटीज ऑफ युअर फ्रेंड म्हणजेच काय, तुमचा मित्र किंवा मैत्रिणीमध्ये असणाऱ्या सद्गुणांची म्हणजेच चांगल्या गुणांची, चांगल्या गोष्टींची यादी करा आणि त्या लिहा. मग पहा फर्स्ट पॉईंट, ए पॉईंट, ही इज काइंडफुल नेचर म्हणजेच काय, तुमचा मित्र किंवा मैत्रीण हे कशा स्वभावाचे आहेत, दयाळू, काइंडफुल म्हणजे दयाळू स्वभावाचे आहेत. नेक्स्ट पॉईंट काय आहे, बी, ही ऑर शी इज हॉनेस्ट म्हणजेच काय, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण ही खूप प्रामाणिक आहे. प्रामाणिकपणा हा तिचा गुणधर्म आहे. नेक्स्ट सी पॉईंट पहा, ही ऑर शी इज ॲडव्हेंचरस म्हणजेच काय, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण हे धाडसी स्वभावाचे आहेत. मग पॉईंट डी पहा, ही ऑर शी इज ऑलवेज केअरिंग अबाउट मी म्हणजेच काय, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण हे तुमची कायम काळजी घेतात, ते खूप केअरिंग आहेत. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन, शेअर युअर व्ह्यूज ऑन मनी इज द रूट ऑफ ऑल एव्हिल्स म्हणजेच काय, पैसा हा सर्व वाईट गोष्टींचे मूळ आहे या विषयावर तुमचे मत लिहा, तुमचे ओपिनियन लिहायचे आहे. मग पहा फर्स्ट पॉईंट, इन दॅट फर्स्ट पॉईंट ए, मनी इज ए रिसोर्स म्हणजेच काय, पैसा हे एक प्रकारचे साधन आहे. सेकंड पॉईंट पहा बी, रिसोर्सेस शुड बी युज्ड इन टाइम्स ऑफ नीड साधने ही गरजेच्या वेळी उपयोगी पडतात. थर्ड पॉईंट पहा सी, एम्प्लॉयर गेट्स प्रॉफिट ऑर इम्बॅलन्स ऑफ रिसोर्सेस म्हणजेच काय, साधनांचे असंतुलन किंवा त्याचा फेरफार करून व्यक्ती पैसे कमवतात किंवा नफा कमवतात. पॉईंट नंबर डी पहा, क्राईम इन्क्रीजेस म्हणजेच आणि अशा गोष्टी केल्यामुळे गुन्हेगारी वाढत चाललेली आहे. पुढे पहा, नॉर्मल लाईफ बिकम अनस्टेबल आणि त्यामुळे मनुष्याचे साधारण जीवन हे आता असंतुलित होत आहे. आणि लास्ट पॉईंट पहा, ॲक्युम्युलेशन ऑफ मनी कॉजेस दिस अपसेट इन सोसायटी सो मनी इज रूट ऑफ एव्हिल आणि पैशाचा गैरसाठा किंवा गैरमार्गातून मिळवलेला पैसा या सर्व गोष्टीमुळे मनुष्यामध्ये वैमनस्याची भावना निर्माण होते आणि त्यामुळे पैसा हा सर्व गोष्टींचे मूळ आहे असे आपल्याला म्हणता येईल. नाउ सी द लास्ट क्वेश्चन, डू यू लेंड मनी
टू युअर फ्रेंड क्वेश्चन मार्क गिव्ह रिझन्स. म्हणजे काय, तुम्ही तुमच्या मित्राला किंवा तुमच्या मैत्रिणीला पैसे उसने देता का, आणि जर तुम्ही पैसे उसने देत असाल तर कशासाठी देता, आणि पैसे उसने देत नसाल तर का देत नाही, असे त्याचे रिझन्स लिहायचे आहेत आपल्याला. फर्स्ट कॉलम दिलेला आहे येस म्हणजेच काय, तुम्ही उसने पैसे देता त्याचं रिझन, आणि नोचा कॉलम आहे त्याच्यामध्ये काय आहे, तुम्ही उसने पैसे का देत नाही याचे रिझन लिहायचे आहेत आपल्याला. मग पहा, तुम्ही तुमच्या फ्रेंडला उसने पैसे का देता याचे रिझन्स. फर्स्ट पहा, ही शी बिलॉंग्स टू इकॉनॉमिकली बॅकवर्ड बॅकग्राऊंड. म्हणजेच काय, तुमचा फ्रेंड किंवा तुमची मैत्रीण आर्थिकदृष्ट्या मागास किंवा गरीब असल्याने तुम्ही त्याला उसने पैसे देता. हे फर्स्ट रिझन. सेकंड रिझन पहा, समटाइम्स शी इज नॉट कॅपेबल, म्हणजेच इकॉनॉमिकली कॅपेबल टू पे एज्युकेशनल फीज ॲट दॅट टाइम आय हेल्प हिम बाय गिविंग मनी. काही वेळा शैक्षणिक फी भरण्यासाठी तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण आर्थिकदृष्ट्या कॅपेबल नसते, तिची आर्थिक परिस्थिती नसते, तेव्हा तुम्ही त्यांना उसने पैसे देऊ करता किंवा देता. नेक्स्ट रिझन थर्ड, ही ऑर शी विल फॉल सिक इफ he or she does not have good food. I gave money to him for purchase good and healthy food. म्हणजेच काय, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण कधी आजारी पडलेली असेल तेव्हा त्यांना योग्य संतुलित आहार मिळावा यासाठी तुम्ही त्यांना पैसे उसने देता, तो आहार खरेदी करण्यासाठी. हे झाले रिझन्स, तुम्ही तुमच्या फ्रेंडला पैसे उसने का देता याचे. नाव सी द नेक्स्ट पार्ट, रिझन्स. दुसरे रिझन्स कसे लिहायचे आहेत आपल्याला, उसने पैसे का तुम्ही देत नाही तुमच्या फ्रेंडला त्याचे रिझन. नाव सी फर्स्ट रिझन, ही ऑर शी वेस्ट टाइम ॲट मूवीज. म्हणजेच काय, उसने पैसे घेऊन तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण त्याचा अपव्यय करते आणि पैसे उसने घेऊन मूव्हीज पाहण्यासाठी तुमचा मित्र किंवा मैत्रीण जाते, म्हणून तुम्ही त्याला उसने पैसे देत नाही. हे फर्स्ट रिझन. सेकंड रिझन पहा, ही ऑर शी हॅज नो इंटेन्शन ऑफ रिटर्निंग बॉरोड मनी. म्हणजेच काय, तुमचा मित्र किंवा तुमची मैत्रीण हे उसने घेतलेले पैसे परत करण्यास उशीर करतात किंवा त्यांना ते पैसे करण्याचा उद्देश देखील नसतो, त्यांचं ते इंटेन्शन नसतं, त्या कारणाने पण तुम्ही त्यांना पैसे देत नाही. हे दुसरं रिझन आहे. आणि लास्ट रिझन काय आहे पहा, ही स्पेंड मनी ऑन बॅड हॅबिट्स. तुमचा मित्र किंवा मैत्रीण हे तुमच्याकडून उसने पैसे घेऊन वाईट सवयीवर खर्च करत असतात, तेव्हा तुम्ही त्यांना पैसे देण्यासाठी टाळता किंवा इग्नोर करता. हे त्याचं थर्ड रिझन आहे. डिअर स्टुडंट्स, this is the icebreaker part of given poem. Now we will stop here.